काँग्रेसने मैत्रीबाई सोडला, पहिला पक्ष मैत्रीबाई सोडला, दुसरा मैत्रीबाई सोडला, तिसरा बी मैत्रीबाई सोडला. रवी धंगेकर कोण आहे? आपण मार्का बैल लोक बघायला येतात मला आज रवी धंगेकर कोण आहे, कारण शतकी दुश्मनी वाढतो. राजकारण युद्ध म्हणून लोक माझ्याशी लढले. मी कोणाला जगात घाबरलं नाही. जेवढा दबाव जास्त देईन तेवढा मी उठून तुमच्या अधिकारमध्ये तुमची इमेज डाऊन. विरोधात अधिकाऱ्यांच्या नाही गेला तर धंगेकर म्हटला, आणि अधिकाऱ्यांमध्ये माझी इमेज एकदम झिरो आहे. पूर्वी आजही माणसं जपणारा माणूस. मित्राबाई ती पक्ष सोडला, मित्राबाई मनसेमध्ये गेला, छातीवर मोठा दगड घेऊन मी घेतला. पण भाऊ, काँग्रेस सोडत असताना काय मनात वेदना होत्या तुमच्या? आजही वेदना. काँग्रेसमध्ये मग म्हणजे तुम्ही सुखी होता? हॅप्पी होतो काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नव्हतं. कुठं तरी तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागेल, नाही तर आपण तो माहिती साहेब करावं मदत आणि नंतर सांगायचं लाव गाडा आहे. मी हिंदू आहे का? तर हिंदू आहे. म्हणजे कडवं हिंदुत्व तुम्हाला आवडत नाही? माझा भाजपबरोबर संघर्षच नाही हिंदुत्वात. म्हणजे ती एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसवली होती. माणूस बघतो, ते जात बघत. आजही सांगतो, उद्या धंगेकर पॅटर्न आहे कसब्याचा, तो नेमका काय होता? माझं भविष्यातलं एक स्वप्न होतं की मला आमदार व्हायचं. नमस्कार. आपण राजकारणामध्ये असे अनेक लोक बघतो की ज्यांच्या पाठीमागे काहीतरी घराणेशाही आहे, काहीतरी नाव आहे, पण केवळ सामान्य माणसांच्या बळावर राजकारणामध्ये यशस्वी होणं हे आजच्या काळामध्ये तरी शक्य गोष्ट नाही आहे. परंतु पुण्यामध्ये म्हणजे पुण्यातला गल्लीबोळातला एक कार्यकर्ता, सामान्य एका मंडळाचा कार्यकर्ता, ते राज्याच्या विधिमंडळातला सदस्य, आमदार, अशी दमदार वाटचाल केवळ जनतेच्या बळावर म्हणजे वाटचाल ही पूर्ण केलेली आहे. आणि जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या हाकेला नेहमी साथ घालत ज्यांनी आपली वाटचाल केली. आणि खरं तर आम्ही असं नेहमी म्हणत असतो की धंगेकर ह्या आडनावाला तसं राज्याच्या राजकारणामध्ये म्हणजे काय मोठी म्हणजे पार्श्वभूमी आहे किंवा काहीतरी वलय आहे असं काही नाही आहे. खुद्द रवींद्र धंगेकर भाऊ यांच्या वार्डामध्ये सुद्धा धंगेकर आडनावाची लोक अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतपत कमी आहेत. तरीसुद्धा हा माणूस कुठल्याही घराणेशाहीचा वारसा नाही, कुठल्याही मोठ्या संस्थेचे पाठबळ नाही, तरीसुद्धा केवळ लोकांच्यात राहून लोकांची कामे करून त्यांनी आमदारकीपर्यंतचा प्रवास केला आहे. तर आज आपल्यासोबत कसबाचे माजी आमदार, शिवसेना नेते रविभाऊ धंगेकर आलेले आहेत. भाऊ, आपलं टीओडी मराठीमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार भाऊ, आता आपण एक बघतो की तुम्ही पूर्वीच्या म्हणजे तुमची जी सुरुवात आहे राजकारणाची ती शिवसेना या पक्षातून झाली. त्यानंतर तुमचा आणि शिवसेनेमध्ये काही खटके उडाले किंवा काही संघर्ष झाला. त्यानंतर तुम्ही मनसेमध्ये गेलात आणि राज ठाकरे यांचे एकदम जवळचे नेते म्हणून तुमची ओळख पुण्यामध्ये आणि राज ठाकरे यांच्या वर्तुळामध्ये होती. मनसेनंतर आपण म्हणजे जे धर्मनिरपेक्षतावादी म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे त्या काँग्रेससोबत आपण म्हणजे काँग्रेसमध्ये गेलात आणि काँग्रेसचे परत तुम्ही आमदार झालात. शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि पुन्हा तुम्ही शिवसेना शिंदेगट ह्या पक्षामध्ये आलेला आहात. तर तुम्हाला असं राजकीय प्रवास करताना नेमकं म्हणजे तुमच्या भावना काय होत्या, किंवा असं विरुद्ध म्हणजे विचाराच्या पक्षात जाणं आणि पुन्हा आपल्या मूळ पक्षात येणं, तर हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल जरा आम्हाला तुम्ही सांगा भाऊ. बघा, मी शिवसेनेपासून माझी राजकारणाला सुरुवात केली, पण माझं शिवसेनेबरोबर फाटलं नाही, काय नाही किंवा माझा शिवसेनेबरोबर तो आक्षेप नव्हता, आज नाही आणि उद्याही नसणार. शिवसेनेचा प्रवास करत असताना माननीय राजसाहेबांनी शिवसेना सोडली आणि मग त्यांच्यावर मी मनसेमध्ये गेलो. म्हणजे माझं वैयक्तिक काय नव्हतं. मित्राबाई ती पक्ष सोडला, मित्राबाई मनसेमध्ये गेलो. पण हे करत असताना मी 5-6 वेळा महानगरपालिकेची निवडणुका लढवल्या आणि मला स्वतःला वाटत होतं की आपण कधीतरी आमदार व्हावं. मग मनसेकडं तसं काय म्हणजे त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये एक स्वप्न होतं की आपल्याला कधीतरी एक दिवस तरी विधिमंडळात जाऊन भाषण केलं पाहिजे, आपल्या आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे की आपण पक्ष बदलायला नाही पाहिजे, पण बदलला आता तो शेवटी. आणि त्याच्यामुळे मी काँग्रेसकडे माझा प्रवास. पण मी पूर्वीपासून तसा कार्यकर्ता म्हणून काम केलं. म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये गेलो तर विचारधारा ही आपली पूर्वी आपल्या मनात जी आहे ती विचारधारा कायम आजही ती, उद्या येतील, परवा येतील जाणार. म्हणजे पुरोगामी विचारधारा नाही, जे काय विचारधारा ती माणुसकीची विचारधारा आहे. माणूस हाच आपला समोरचा विचारधारा आहे. त्याची जात नाही बघत, पात नाही बघत, तो कुठलाही बघत, त्याला मदत करणं हाच आपला हेतू असतो आणि प्रामाणिक हेतू असतो.
त्याच्यामध्ये मनामध्ये असं कुठलाही त्याबद्दल दोष नाही, त्याच्याबद्दल वाईटपणा नाही, त्याच्याबद्दल भावना चुकीच्या येत नाहीत. तर एक माणुसकी म्हणून ज्या भावना असतात त्याच भावना आपण घेऊन कुठले 2-3 पक्ष झाले माझे, पण त्याच्यामध्ये सगळं मैत्री, माझे पक्ष बदल झाले सगळे. मैत्रीच्या प्रेमापोटी हे सगळे बदल झाले. काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नव्हतं, काँग्रेसमध्ये चांगलं होतं, काँग्रेसमधले लिडरशिप चांगली होती, सगळे चांगले होते. पण शिंदे गटात का गेलो हे नंतर एका दिवशी सांगेन मी, आता ही वेळ नाही सांगायची. परंतु जो मानसिक त्रास, बाकीच्या काय गोष्टी माझ्या परिवाराला, माझ्या मित्रांना आणि बऱ्याच लोकांना माझा त्या काळामध्ये त्रास झाला. वैयक्तिक लोकांवर अन्याय झाला माझ्यामुळं, अनेक माझ्या सहकाऱ्यांना त्रास झाला. त्यामुळं आता शेवटी त्यांचा विचार करून मला माझा निर्णय, मोठा दगड डोक्यावर घेऊन, छातीवर मोठा दगड घेऊन मी घेतलेला निर्णय. त्यामुळं मला कुठल्याही पक्षाने तसं मला दिलेलंच आहे. मी काय पक्षाला नाही दिलं, पण पक्षाने, सगळ्याच पक्षांनी मला दिलं. आणि पक्ष ह्याच्यासाठी लागतो की राजकारणामध्ये आपल्याला कोणातरी आधार लागतो. आणि सगळा प्रवास राजकारणातला मैत्रीपायी झाला आणि शेवट मैत्रीपायीच होणार आहे माझा. पहिला पक्ष मैत्रीपायी सोडला, दुसरा मैत्रीपायी सोडला, तिसरा बी मैत्रीपायी सोडलाय. पण तो शेवटचा पक्ष का सोडला त्याच्यानंतर एका दिवशी ती जाहीर चर्चा करणार आहे मी. ते आज नाही करणार, पण थोडा काळ जाणार आहे त्याला. असा माझा राजकीय प्रवास झालेला आहे. काँग्रेसमध्ये मग म्हणजे तुम्ही सुखी होता? हॅप्पी होतो काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नव्हतं. म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला आमदारकी मिळाली? नाही, काँग्रेसने मला शिवसेनेने दिलं, मनसेने दिलं, काँग्रेसने दिलं, कोणी मला दिलं नाही, सगळ्यांनीच मला दिलं. म्हणजे प्रयत्न केला लोकांपर्यंत जायचा आणि ते मला सक्सेस मिळालं. आणि कोणत्याही पक्षाबद्दल तशी काही तुमची तक्रार नाही? मी कधीच कुठल्या पक्षावर टीका करत नाही, कधी. बघा, मी शिवसेनेवर करत नाही, मनसेवर करत नाही, काँग्रेसवर करत नाही. जी चुकीची प्रवृत्ती दिसते तिथं मी बोलतो. पण भाऊ, काँग्रेस सोडत असताना काय मनात वेदना होत्या तुमच्या? माझंही वेदना. काँग्रेस सोडली म्हणजे तुम्हाला काँग्रेसमध्ये राहायचं होतं? नाही ना, विषय कसं की मला काय, बघा, आपण माणुसकीचा माणूस आहे आणि कोणी ज्यांनी दिलं त्याचं नाव घ्यावंच लागेल. असं नाही की तो वाईट होता म्हणून मी सोडला. आपण आपल्या स्वार्थासाठी आपण हे सगळे बदल केले. मग कोणाचा स्वार्थ असो, त्याच्या स्वार्थासाठी आपण पक्ष सोडलो, आपण आपल्यासाठी नाही सोडलं. काँग्रेस सोडल्यानंतर आपण हे केलं, म्हणजे महानगरपालिकेच्या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांशी जॉईन झालं. तर शिंदे साहेबांशी तुम्ही जेव्हा जॉईन झाला त्यावेळी तुम्हाला त्यांनी परत पुण्याच्या आमदारकीबाबत किंवा काही पुनर्वसन करतो राजकीय, असं काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं? कारण उदय सामंत साहेबांनी तुम्हाला म्हणजे शिवसेनेमध्ये पुन्हा घेण्यासाठी उदय सामंत साहेबांचा खूप पुढाकार होता असं एकंदरीत त्यावेळेला दिसत होतं. पण शिंदे साहेबांनी आपल्याला नेमकं काय त्यावेळेला वचन दिलेलं आहे? आता विषय राजकारणातली वचनं दिलेले किंवा काय सांगितलेलं जो पण मिळत नाही तो पण सांगायची नसतात. तर आता मी काँग्रेसची मैत्रीपायी सोडलं, परत एकदा सांगतो, माझ्या मैत्रीपायी. आणि मी शिवसेनेत माझं काय वाईट नाही आत्ताही काय, कारण आपल्याला काम करायचं जनतेचं. पण महानगरपालिकेला काँग्रेसची विचारधाराची मतं आहेत, 100% आहेत. 100% आहेत. पुण्यात आहेत, सगळीकडे आहेत. काँग्रेसला मानणारा वर्ग आहे ना. तसं पुण्यात शिवसेनेचा मतदार अजून तयार झालेला नाही. तो तयार करावा लागणार आहे. म्हणजे शिवसेनेला मत देईन असा वर्ग लय कमी. म्हणजे पुण्यामध्ये मग असे कोणत्या पक्षाचे मतदार आहेत फिक्स? पॉकेट कोणत्या पक्षाचं आहे आता? नाही तर तुम्हाला सांगतो, बघा, अजून काँग्रेसचं पाकिट हल्लं नाही. काँग्रेसचं पाकिट तिथंच आहे. फक्त माणसं बदलत गेली. किंवा पूर्वी आपल्याला माहिती आहे की कालमाडी साहेबांच्या घरातून काँग्रेस चालायची आणि पुण्याच्या 20 वर्ष त्यांनी केलं. बरोबर. आता भाजपचं चाललंय. मतदार हा बदलत राहतो. तो थोडं काळ जरा सगळ्यांना बघत असतो. आम्हाला 5-25 वर्ष महानगरपालिकेत बघितलं, आम्हाला थांबलं. पण ते ही निवडणूक जी आता चालल्या त्या हॅक निवडणूक होतात. म्हणजे त्याच्यावर अधिकाऱ्यांनी बसणं, वार्ड रचने बसणं, सगळे हॅक केल्या जातात. आणि त्याच्यातून मग समोरच्या माणसाला टिपून कसं वेगळी वाढ करायची, वाढ रचना करायची, मतदान त्यातला काढून बाजूला कसा न्यायचं, हे सगळं षडयंत्र रचून. कोण रचतं हे षडयंत्र? हे आता निवडून येणारे लोक दिसते ना. आता कोण रचतं तुम्हाला काय ऐकायचंय काय? कोणत्या पक्षाचे? आता जे निवडून पुण्यात आले ते
बरं. हॅक करून निवडणुका ह्या जिंकल्या म्हणजे जातात पुण्यातल्या ज्या सगळ्या निवडणुका झाल्या, देशातच. म्हणजे काय आता हॅक करून निवडणुका लढवल्या जातात. मग वार्ड रचना असेल, बाकीच्या गोष्टी असतील, पोलीस खातं असेल, निवडणूक यंत्रणा असतील आणि दहशत दादागिरी करून ह्या निवडणुका जिंकल्या जातात. एकटा दंगेकर किती लढतं, तर अख्खं सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं बाहेर वा. आणि लढायची वेळ आता आली ती लढतील लोक. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्या महायुतीमध्ये आहात आता, त्या महायुतीमध्ये असून सुद्धा तुम्ही असं भाऊ बोलताय, म्हणजे नाही, थोडंसं गंभीर आहे. नाही महायुतीत असलं तरी शेवटी मी निवडून आलो काय ना आलो, बाकीचा जो कार्यकर्ता वर्ग जो समाजात काम करतो बरं. त्याची भावना मी बोलतोय. बरं. मला काय, माझं एक स्वप्न होतं, मी विधानसभेत गेलो, माझं स्वप्न पूर्ण झालं. पुन्हा विधानसभेत जायची इच्छा आहे का? नाही, आता राजकारणात मिळेल नाही मिळेल तो विषय आहे, पण आपलं स्वप्न होतं की आपल्याला एकदा विधानसभेत जाऊन भाषण करायचं. मी पुण्यासाठी बोललो, पुण्याच्या अनेक कामासाठी त्याचं योगदान मिळलं आणि मला त्याचा आनंद मिळाला. मी दीड वर्षात माझ्या जेवढी जनतेला सेवा देता येईल महाराष्ट्रातल्या जनतेला तेवढी देण्याचा प्रयत्न. भाऊ, तुम्ही आमदार झालात, म्हणजे कसब्यामधला जो निकाल लागला, म्हणजे तुम्हाला सुद्धा तो माहिती आहे की तुम्ही त्या निकालानंतर जिथं जिथं जायचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात जरी तुम्ही गेला तरी तुमच्या भोवतणी अशी लोक जमायचे आणि रवी धंगेकर आले, रवी भाऊ आले, धंगेकर साहेब आले, असा तो एक माहोल. म्हणजे आम्ही सुद्धा त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिलेत. पण तुम्ही भाऊ आमदार झाला त्याच्या अगोदर असं कुणाकडे बघून तुम्हाला वाटत होतं की एक दिवस आपल्याला आमदार व्हायचं आहे? म्हणजे अशा कुठल्या आमदाराचं काम तुम्हाला भावलं होतं की ह्या माणसाकडे बघून असं मला वाटायला लागलं की आमदार व्हायचं आहे? नाही, विषय असा की मी शिवसेनेत ज्या वेळेला सुरुवात केली राजकारणाला, त्या टायमाला एक स्वप्न बघितलं होतं की मला काहीतरी व्हायचं आहे. बरं. आणि मी प्रयत्न केला, प्रचंड प्रयत्न, मेहनत केली, वर्षानुवर्ष काम केलं. पण मी परत म्हणतो की काँग्रेसची विचाराची मतं होती, ती मतं आणि आपली मतं अशी प्लस होऊन मी जिंकलो. बरं. कारण काँग्रेसची आजही मतं तिथं जागेवर आहेत, तेवढी ते हल्ली पुण्यामध्ये आहेत, ते हल्ली नाहीत. फक्त त्याला कळत चढवणारा कोणतरी पाहिजे म्हणून कळत चढवायचं काम माझ्यासारखं काय, माझ्या परिवार कार्यकर्ते काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे बरोबर ही निवडणूक जिंकली. कशाला लपून काय मी म्हणून उपयोग नाही. बरोबर. आणि आज आपण महानगरपालिकेत बघा, काँग्रेसची मतं जागेवर राहिली, ती काय हल्लेली नाही. परंतु मला स्वतःलाच वाटत होतं की मला एकदा आमदार व्हायचं, स्वतःला वाटत होतं आणि ते झालं मी. आणि महाराष्ट्रामध्ये मी आज काम करत नाही, वर्षानुवर्ष तुम्हाला माहिती आहे. मला लोक बघायची रवी धंगेकर पुण्यात कोण आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे आमदार व्हायच्या अगोदर. बरोबर. आणि माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस मी कधी जात, धर्म, गाव आणि शहर विचारत नाही. त्यामुळे तेच मला विचारायचं आहे भाऊ, की आम्ही असं नेहमी बघतो की गर्दी ही आमदारांच्या ऑफिसच्या बाहेरपेक्षा मंत्री महोदय असतात किंवा अजून मोठे नेते असतात, त्यांच्या दारामध्ये जशी गर्दी असती तशी गर्दी तुम्ही नगरसेवक असताना असायची. कधीतरी असा तुमच्या ऑफिस समोरून जायचा असा प्रश्न पडायचा की एक नगरसेवक माणूस आहे पण एवढी गर्दी कशी काय त्यांच्या ऑफिसच्या बाहेर? तर त्या गर्दीचं नेमकं रहस्य काय आहे? आजही आहे, कायमच असते, आताही लोक मागे येतात. हो, कुठं विषय त्याचं रहस्य काय आहे? विषय आता तुम्हाला सांगू का, लोकांचं छोटी कामं असतात. कुठं तहसीलदार, मामलेदार, कलेक्टर, पाटबंधारे खातं, पोलीस खातं, एक सोपं काम असतं. त्यांना फक्त कोणीतरी मध्ये एक नेता लागतो किंवा त्यांचं काम कोण समोरचा ऐकतोय तो सांगणार माणूस, लोकांना तेवढंच लागतं. आणि आज तुम्हाला माहिती आहे की काही समाजामध्ये उंचीचा समाज आहे, काही गरीब आहे, काही मध्यवर्गीय, आणि मग मध्यवर्गीय समाजाचे लय हाल होतात. त्याच्यामुळे कोणतरी मग त्यांच्याशी बोललं पाहिजे, दवाखान्याचे विषय, शाळेतले विषय, ही सगळी गर्दी असते. आणि ती आणि तुम्ही म्हटलं की निवडून आल्यावर गर्दी होती, आजही मी कुठल्या गावात गेलो तेवढी गर्दी परत होती. लोक बघायला येतात मला, आज रवी धंगेकर कोण आहे. बरोबर. भाऊ, नेमकी तुमच्याकडे जे लोक काम, म्हणजे नेमकं काय काय कामं घेऊन येतात? नाही, आता तुम्ही आपण जी आपल्या लोकांची रोजच्या गरजा ज्या असतात, दीन दुबळा, अन्याय झालेला, सरकारी अधिकारी काम करत नाही, पोलीस अधिकारी लक्ष देत नाही, गुन्हेगार त्रास देतात, ही जी समाजाला रोजची लागणारी गरज आहे, सामान्यातला सामान्य जी कामं असतात त्यासाठी लोक येतात आपल्याकडे. हा, पण रिक्षावाल्यापासून तर फार श्रीमंत माणूस त्याची कामं असतात. बरोबर. अडचणी असतात, बाकीच्या गोष्टी असतात, दवाखाना असतो, ऍडमिशन असतो, फिया असतात. बरोबर. मग संस्थेला हे करणं, मदत करणं, हे करणं, असं करत करत आपला प्रवास होतोच चालू. आणि दुसरा एक भाऊ, आम्हाला उत्सुकता म्हणून एक प्रश्न असा आहे की तुम्ही कोणताही कॉल तुमचा जो नंबर आहे, जो सार्वजनिक नंबर आहे, मोबाईल नंबर,
तेव्हा कोणताही कॉल कुणीही जरी फोन केला तरी तुम्ही उचलता. दिवसातून असे किती कॉल तुम्हाला येतात आणि किती वेळा तुम्ही फोनवर बोलता? नाही नाही, मी फोनवर मी आता बघा, तुम्ही बघितलं माझा कॉल मी एका कार्यकर्त्याजवळ दिला की आलेल्या लोकांशी बोलत राहा. आता मी बोलतो तर या अचानक साधी गाडी पकडली तरी मला ट्रॉफिकवाल्यांनी की भाऊ दवाखान्यात चाललोय, मला तेवढं सांगा सोडायला. बर किंवा मी कॉलेजला चाललोय, माझी चूक झालेली, बर माझा परीक्षेचा पेपर आहे, बर. तेवढे एक फोन करा. मग आता आपण ते तेवढं पोलिसांशी बोलून, म्हणजे लोकांची गरज असताना आपली ॲम्ब्युलन्स 24 तास सेवा, आपली 24/7 बर 24/7ची कामं चालू असतात. पण तुम्हाला असं आमदार असताना ज्यावेळी असे फोन यायचे साध्या साध्या कामाला, ते तुम्हाला असं वाटायचं नाही का मी आमदार आहे आणि एकदम क्षुल्लक काम मला ही लोक सांगायला लागलेत? कारण असं वाटतं काय राजकारण्याला, नाही, तुम्हाला काय बरोबर. विचारतोय? हे तुम्ही वस्तुस्थिती आहे. मी आमदार आणि नगरसेवकच्या भूमिकेत आजही नाही आणि काल बी नव्हतो आणि परवा बी नव्हतो आणि मागे बी कधी नव्हतं. मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत कायम काम केलं. समोरच्याच्या चेहऱ्याला आनंद द्यायचं काम केलं मी. बर तो माझ्याकडे आला, त्याला आनंद कसा होईल हीच माझी संपत्ती काय मी ठेवलेली. आणि म्हणून मी महाराष्ट्रात गेलो तरी मला अर्धा कप चहा लोक पाचतात. दुसरा असा एक प्रश्न आहे भाऊ, की तुम्हाला म्हणजे तुमचा लोकसभेत पराभव झाला, त्यानंतर विधानसभेमध्ये पराभव झाला तुमचा, नंतर तुमच्या पत्नींचा पराभव झाला, चिरंजीवांचा पराभव झाला, असे 4 पराभव तुमच्या वाटेला आलेले आहेत. तुमच्या वाटेला 2 पराभव आणि घरातल्यांच्या वाटेला 2 पराभव. तर ह्या पराभवामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की आपण ज्या लोकांसाठी एवढं काम करतोय किंवा आपण 24 तास लोकांच्या ॲम्ब्युलन्स सेवा, आता तुम्ही शब्द वापरला की 24 तास माझा फोन चालू आहे, माझं कार्यालय कायम सतत उघडं आहे लोकांसाठी, तरीसुद्धा ह्या लोकांनी मला मदत केली नाही, असं तुमच्या मनात एक तयार झाली भावना? नाही, परत तुम्हाला मी सांगतो, ह्याच्यामध्ये आपण ज्या भावना आपल्या मनातलं कधीच लोकांवर आपण लादू शकत नाही, त्यांचं आपल्यावर लादू शकतो. बरं त्यांनी जे राजकारणी माणसाने स्वतःचं कधी सांगायचं नसतं, लोकांचं ऐकायचं, आपण लोकांचं ऐकायचं. बरं आणि राजकारणात जे पराजय असतो, युद्ध आहे, या युद्धात कधी हार होती कधी जिंकतो माणूस, पण युद्ध सोडायचं नसतं, युद्ध हे लढायचंच असतं. पण तरी सुद्धा एक तसा काही नर्वसपणा नाही. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. बरं फक्त आता याच्यामध्ये थोडा फरक एवढा पडतो की वेचून काम केलेलं होतं लोकांचं, आता वेचून कोण कोण आपलं काम करतं तेवढं लक्ष ठेवायचं आणि काम करता यायचं. बरं, म्हणजे येईल त्याचं काम आता करायचं नाही? नाही करतो ना, त्याचंही करतो. जो मत देणार नाही त्याचं करतो, बरं जो देणार आहे त्याचा करतो, जो देणार नाही त्याचा बी करतो. बरं कारण त्याचा अर्थ असो की वर्षानुवर्ष लोक विचारधारेवर मतं देतात, बरं काय लोक लाटेवर देतात, काय भावनेवर देतात. बरं शहरा सांगतो नाही मत नाही दिलं, पण त्याला मी जाणून करून देतो की मी आहे, तुझं मदत करतो, पण तू मागे नजर ठेवली नव्हती. बरं सांगतो मी यावेळेला, सांगतो, पहिलं सांगत नव्हतं, सांगतो तुझं काम करणार आहे पण तू मला मत दिलेलं नाही, पण तरी काम करणार. असं तुम्ही सांगता त्या मतदाराला? मला कळतं की आम्ही आता निवडणूक करणार, सांगतो मी तू काम नाही केलं पण तरी तुझं मी काम करतो, हे पूर्वी सांगत नव्हतं मी. आता तुम्ही सांगायला लागला? हा, की हे तू मला काम करतो, तू नेतोय, पण तू फक्त मला लक्षात ठेव. ज्यावेळेला मी निवडणुकीच्या निमित्तानं नाही मला लक्षात ठेव, कायम लक्षात ठेव. मी काम केलं तर लक्षात. बरोबर. कारण ज्याला नोकरी लावली, घरदार केलं, सर्वसामान्य लोकांना मदत केली, कोण भांडी घासणारी लोक होती त्यांची मुलं मोठी केली, कोण ताक विकणारी लोक होती त्यांची मुलं मोठी केली, पैसे देऊन त्या काळामध्ये त्यांची शिक्षणं केली, दप्तरं दिली, वह्या दिली, त्यांनाही मदत आपण केली. पण आता तो राहत नाही ना तो विषय. सगळ्यांनाच सगळं पाहिजे म्हणलं एक माणूस देऊ शकत नाही. बरोबर. घर दिलं, दार दिलं, बंगला दिला, पैसा दिला, माणसामध्ये इबरत दिली, इज्जत दिली. त्यांनी आता माझा हात मागायचा म्हणलं कसं देणार आता लोकांना? माझा हात तर ठेवा कमीत कमी, म्हणजे देण्यासाठी देण्यासाठी हात तर ठेवा. सगळंच कापून घेतलं काय राहणार आता? सगळं एवढं कोणाला देणार? म्हणून तो गॅप पडतो बघा. युद्धामध्ये एक 10-20 वर्षांनी गॅप पडतो, तसं आपल्या जीवनात गॅप आला असं समजायचं आपण. आणि आपण लढतोय आपण लढाई आपण लपून नसते, आपली ओपन लढाई असते. त्यामुळं ती जिंकणं हरणं आपल्या जे डिक्शनरीत ते काय लय मनाला लावून नाही घेत, आपण लढत राहायचं. भाऊ, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर तुमचे काही सहकारी तुम्हाला सोडून गेले, त्यांचा असा आक्षेप होता की यांच्या घरात म्हणजे हे उमेदवारी द्यायला लागलेत घरात कुटुंबातील लोकांना.
तर त्याबाबत म्हणजे तुम्हाला त्यांना स्पष्टीकरण करून देता आलं नाही का व्यवस्थित, त्यांच्याशी नीट संवाद करता आला नाही का तुमच्या कार्यकर्त्यांशी? नाही ना, विषय तो नाही. मी मगाशी म्हणलो ना, सगळं दिलं, आता हात कुठनं देणार? बरं. सगळं दिलं, माझ्याकडे काय राहिलं? म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी देण्याबाबत ते आग्रही नव्हते का? माझं म्हणणं बघा, तुम्हाला घर दिलं, दार दिलं, इज्जत दिली, पैसा दिला, सगळं दिलं. आता शेवट माझ्याकडे काय राहिले? माझे 2 हात, ते बी घेऊन गेलं, माझ्याकडे काय राहणार? तुम्हाला ते गेल्यानंतर असं दुःख झालं का? इतकी अजिबात वर्ष? नाही दुःख, 100% दुःख वाटलं नाही? अजिबात नाही. कारण तुम्हाला माहिती आहे काय, त्याला स्वार्थ भरलेला आहे. बर. बघा, तुमच्या पोटात अन्न नव्हतं तर काल दंगेकर चालत होतं. म्हणजे मी एकदा अभय छाजेड आहेत ना, बर, काँग्रेसचे हो आहेत की. हा, तर त्यांना मी एकदा विचारलं, अरे काँग्रेसच्या विचाराचा मतदार गेला कुठं? बरोबर. झोपडपट्टीमध्ये असेल, बाकीच्या मध्यवर्गीय काँग्रेसला वोटर देतात. आज झोपडपट्टीचा वोटर का तुमच्याकडे नाही? बर. म्हणजे काँग्रेसकडे का नाही? बर. त्यांनी एक चांगलं सूचक वाक्य मला सांगितलं. ते रवीच म्हणतात, म्हणजे हो, आमदार झालं तरी आमदार म्हणजे मी त्यांच्यापेक्षा बारका आहे आणि ते वडीलधारी माणूस. मला म्हणले, डोंगराळ वस्ती होती, नाला होता, गवणीचा भाग होता, तिथं आपण लोकांना घरं दिली. त्या काळामध्ये घरं दिल्यानंतर नोकरी दिली, बर, लाईट दिली, वीज दिली, घराची बांधकामाला परवानग्या दिल्या, अनुदान दिलं. संजय गांधी बाकीच्या योजना ज्या काय होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. लोक आता सक्षम झाले. लोकांना आता आपल्याकडे यायला जागाच नाही. आता त्यांना पर्याय चालू झाला. बर. पोट भरलं की पर्याय चालू झाला. म्हणजे आता त्याचं ते वाक्य मला जुनच सांगतात, पर्याय झाला. पर्याय झालं की माणूस त्याचं उंची वाढते ना त्याची. पोट भरलं, आता मला काहीतरी पाहिजे. बघा, मला वाटायचं मला हिरो होंडा पाहिजे, हिरो होंडा आली, कार पाहिजे म्हटल्यानंतर मला एखादा बांगला पाहिजे, बांगला आला. आता मला विमानात बसायचं, आता तेवढं नाही ना माझ्याकडे सगळं द्यायला. तुमच्याकडे विमान नाही तर त्याला विमान पाहिजे. अच्छा. आता कुठनं देणार? भाऊ, तुमचा गिरीश बापट साहेबांच्या सोबत सातत्यानं संघर्ष झाला. म्हणजे विधानसभा निवडणूक असो किंवा महानगरपालिकेत सुद्धा काही ठिकाणी ते तुमच्या विरोधात प्रचार करायचे, त्यांचा पक्ष म्हणून, तुमचा पक्ष म्हणून. तर गिरीश बापट साहेबांच्या बाबतचे तुमचे अनुभव कसे होते? बघा, तुम्हाला सांगू का, राजकारण युद्ध म्हणून लोक माझ्याशी लढले. बर. मी कधी राजकारणामध्ये कमीपणा घेतला नाही किंवा मी कोणाच्या दारात गेलो नाही. बर. आणि कोणी मला द्यावं म्हणून त्याच्याकडे कधी हात जोडले नाही. जे दिले ते जनतेने आपल्याला दिले. आणि जे माझ्या विरोधात लढले त्यांचा मी आदर्श याच्यासाठी घेतो की एवढा त्यांनी त्रास दिला की ते आपले गुरु आहेत. त्यातून आपण सही सलामत आत्तापर्यंत सुटलो आहे. म्हणजे ज्यांनी विरोध केला, आज मला वर बसणं खालपर्यंत विरोध केला, पण मी त्यात शिकून निघलो. मला ती माझी एक म्हणतात ना की अनुभव मिळत गेले. त्या अनुभवातून मी बाहेर पडत गेलो. त्रास होतो, पण सगळे तसे मला काय सरळ कुणी काय माझ्याबरोबर राजकारणात वागलं. बा. पण पुण्यातल्या राजकारणामध्ये असं नेहमी पाहिलं जात होतं की कसबा जो मतदारसंघ आहे हा सातत्यानं भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्याची एक ओळख होती राज्यामध्ये. आणि तुम्ही अशा काळामध्ये तिथं विजय मिळवला की ज्या काळामध्ये भाजपचं बऱ्यापैकी देशात, राज्यात एक प्राबल्य होतं. तर हा जो धंगेकर पॅटर्न आहे कसब्यातला, तो नेमका काय होता म्हणजे, आणि त्या पॅटर्नची एवढी चर्चा राज्यभर का झाली? मी परत एकदा तुम्हाला सांगतो की ही निवडणूक जरी मी हारलो, मी काँग्रेसची हारलो, तरी लाडकी बहीण योजना जी आली होती ना, ह्याच्यामध्ये 30 ते 35,000 महिलांना अनुदान दिलं निवडणुकीच्या काळात. म्हणजे 35,000 महिला ह्या त्या विचारधारेपासून भाजपकडे गेले. बरं, नुसतंच गेला नाही तर लाडकी बहीण गेली, त्याबरोबर लाडका मेहना बी गेला. आणि लाडका वाचा तर पहिलाच गेला होता. कशामुळे लाडका बादचा काय गेला? हे जय श्रीराम हिंदुत्वात, म्हणजे ती एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसवली होती. म्हणजे ह्याच्यामुळे ती 5-25,000 मतं कमी झाली. नाही तर मला 70,000 मतं स्टेबल आहे. पहिली 70, नंतर 70, लोकसभेला 70, आणि नंतर जी मतं होती ती मतं लाडक्या बहिणीमुळे ती इकडे तिकडे डिव्हायडेशन ती भाजपकडे गेली. आणि त्यामुळे माझा पराभव, माझाच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांचाच झाला. ही लाडकी बहीण योजना एकदम परफेक्ट बसली. राजकारणातला तो एक बरोबर जो बॉल टाकायचा तो शिंदे साहेबांच्या रूपाने पडला आणि ते
हे सगळे निवडून आले आणि त्यात आमचा पराभव झाला. म्हणजे पराभव तसा अजिबात होऊ शकत नाही. पण जी स्ट्रॅटेजी वापरली मग ते आमच्याकडे पुण्येश्वर मंदिर आलं, मग आमच्याकडे हिंदुत्व आलं. आता पुण्येश्वर मंदिराचा जो मुद्दा होता तो एकदम असा गरम होता, ते दिसत नाही. म्हणजे ज्या मुद्द्यावर मतं घेतली ती दिसतच नाहीत. पुण्येश्वर मंदिर तिथंच राहिलं, दंगेकरला लोकांनी पाडलं आणि आता जे निवडून आले ते बी दिसत नाही. पुण्येश्वर मंदिरच्या आजूला दिसत नाही आणि बाजूला बी दिसत नाही. आणि ही जी आमची पोरं आमची सगळी ही ते एक वातावरण एक डोक्यात घुसलेलं, ते त्यांच्या डोक्यात तेच असतं ना. पहिल्या निवडणुकीत जो आपला विजय झाला काँग्रेसकडून, तो पॅटर्न नेमका काय कसा तयार झाला? नाही नाही, ती लाट कशी तयार झाली? बघा आजही माझे मुलगा आणि पत्नी उभी राहे ना, तर त्या कोपऱ्यातल्या टप्प्यात 20,000 मतं पडली ना आम्हाला दोघांना. फक्त शिवसेनेच्या विचाराची मतं कमी असतील, पण दंगेकरांची त्या 2 प्रभागामध्ये 20,000 मतं आणि इकडे 20-25,000 मतं. काँग्रेसची ना आपली अशी मतं म्हणून तो बरोबर कळस लागत होतं. पण ती एक लाट अशी अचानक कशी काय तयार झाली? आता ही महाराष्ट्रात झाली, ते काही एकटं रवी दंगेकर झाली काय? नाही, तुमची लाट, तुमच्या विजयाची लाट. नाही नाही, माझी तेवढी मतं आज बी आहेत. आज बी मतं तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे लोकांच्यात जात होता अगोदर निवडणुकीत, आज बी जातो, काल बी जातो, परवा बी जातो. आणि आता थोडं लोकांच्या लक्षात येत आहे की आपण येत आहे, पण ते वेळ निघून गेलेली आहे. राजकारणात जर तरला काय अर्थ नसतो, जे जागेवर असतं तेच. म्हणजे मी आता हरलो म्हणून लय कारण सांगायचे, हरलो. आणि ते कसे जिंकले काय जिंकले, आता माझ्यापेक्षा तुम्ही जर हुशार आहेत, शिकले, तुम्हाला माहिती आहे काय चाललंय ते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जिथं असा काही संघर्षाचा मुद्दा तयार होतो पुण्यामध्ये, म्हणजे अगदी पोर्शेकार प्रकरण असेल किंवा जैन बिल्डिंगचं जे हॉस्टेलचं जो सगळ्या घटना घडल्या, त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं लढला, तर त्यावेळेला पुणेकरांनी म्हणजे तुम्हाला जो सपोर्ट केला ज्या पद्धतीनं, तर तीच पुण्यातली लोक ज्यावेळी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा होता त्यावेळेला ती नेमकी कुठं होती किंवा त्यावेळेला ती कुठं जातात आणि लढ्याच्या वेळेला तुमच्यावर असतात? म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्ही त्याचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केलाय? नाही नाही, मी तुम्हाला ह्या मला लोक कळतात, चेहरा कळतो. बर, चेहरा कळतो कोणी मत दिलं नाही कोणी. बर. आणि आता राजकारणात ते आता डोक्यात ठेवून चालत नाही, आपल्याला लढायचं. बर. मग मागे किती सैन्य आणि पुढं किती सैन्य, तर तलवार तर आपल्या हातात आहे राजकीय. बर. ती तलवार आपल्याला राजकीय लढायला लागते. कोणी येईल त्याच्यासह नाही त्याच्याशिवाय आपल्याला लढायचं. आता आपल्याला कामधंदा काय? बर. आपण गेली 30-35 वर्ष राजकारणात आहे आणि आपण राजकारणच करणार आहे. पण राजकारण हे जनतेच्या हिताचं करणार आहे. म्हणजे आपल्याला काय सपोर्ट घेऊन आपण नाही करणार. हा जिंकला बाबा, हा लफडी करून जिंकला, तर आपण जिंकलो, एकदम जिंकलो. म्हणजे हा एक फरक आहे. मग आता तुम्हाला पोलीस खातं, निवडणूक आयोग, बाकीच्या गोष्टी, वैयक्तिक त्रास, आजूबाजूच्यांना आमिष देणं, आणि सैन्य लगेच पळून जातं. आज दंगेकरांच्या आजूबाजूला जे सैन्य, त्यांना किंमत आहे. ज्या दिवशी रवी दंगेकरच्या बाजूला नसेल तर त्यांची किंमत 0. दुसरा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की तुम्हाला अधिकारी घाबरतात असं एक बोललं जातं की रविभाऊंना अधिकारी घाबरतात किंवा रविभाऊंचं त्यांच्यावर एक दहशत आहे, असं तुमच्याबद्दल काही लोक बोलत असतात. नेमकं काय घाबरतात अधिकारी? तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. मी मागच्या 1 आठवड्यामध्ये मुंबईला चाललो होतो आणि मध्ये एक हॉटेलमध्ये नाश्ता करत बसलो, तर माझ्या पलीकडे एक लेडीज बसली होती. बर. आणि त्यांचा मुलगा होता, मोठा मुलगा होता. आम्ही 3-4 बसलो होतो. तर आता सगळे मला ओळख देतात, तसे त्या ताईने बी मला ओळख दिली आणि त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसच्या अमक्या नेत्याची पुतणी. म्हटलं ताई बरे आहेत ना? म्हटलं साहेब, नाव नाही घेत. साहेब बरे आहेत ना? तुम्हाला एक सांगू का म्हणले, तुमच्यासारखं वाक्य ते मला बोलले की तुम्हाला अधिकारी, तुमची इमेज अधिकाऱ्यांमध्ये डाऊन आहे. ती म्हणली तुमच्यासारखं म्हणा, तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये तुमची इमेज डाऊन आहे. तर माझ्या शेजारी बसलेला होता माझा एक कार्यकर्ता, तो एकदम चावताळा. म्हणजे काही वस्तुस्थिती खरी आहे. अधिकारी मला वाईट बोलतात, बरोबर, ही वस्तुस्थिती खरं आहे, तुम्ही चुकीचं बोलत नाही. पण ज्याचं काम झालं ना तो दुवा देऊन जातो. आणि अधिकाऱ्यांमध्ये माझी इमेज एकदम 0 आहे. माहिती, तुम्हाला मान्य आहे? मला मान्य आहे, 0 आहे. मी नेहमी म्हणतो, अधिकारी जर आपल्या नेत्यांना जाऊन सांगितलं की तुमचा माणूस लय जवळचा चांगला आहे, की तो मॅनेज म्हणून काम करतो अधिकारी बरोबर, अधिकाऱ्याने कायम त्या कार्यकर्त्याला वाईट बोललं पाहिजे. अधिकारी जर चांगला वागला
अधिकारी जर चांगलं काम केलं तर दंगेकर कशाला जाईल त्याच्याकडे. बर जो काम करत नाही त्यासाठी लोक येतात ना. मग लोकांना असं सांगायचं का मी नाही 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 ते करत नाही तर मी काय करू. कसं करायचं अधिकाऱ्यांना आपल्याला माहिती नाही. जर अधिकारी लाखो रुपये खात असेल आणि त्याला दाखवलं हे पैसे तू खातोय तर तू कधी चांगला म्हणणार मला. बर तू चुकीचं काम केलं हे दाखवलं तर मग असं माहिती का तू चुकीचं केलं, तू प्रेशरमध्ये केलं, तू सत्तावी लोकांचं ऐकलं आणि गरीबाला न्याय देत नाही, असं नाही ना होणार. बर तुम्ही आलाय तुमचं काम अधिकारी करत नाही, राजकीय प्रेशर वापरतो, ह्यांनी सांगितलं म्हणून करणार नाही, त्यांनी सांगितलं. लिगली जर होत असेल तर त्याच्या उरा बसलं नाही तर मग लोकशाही कशाला. म्हणजे तुमच्या विरोधात काही अधिकाऱ्यांनी म्हणजे केसेस सुद्धा झालेले तुमच्या. मी काय म्हणतो मी लढायला निघालेले. बर किती जखमा झाल्या त्याची वाट बघितली का मी. बर माझ्यावर काय व्हायचं ते होऊ दे. मी फक्त तुम्हाला सांगितलं का फक्त माझे मित्र ह्यांच्यासाठी मी काही वेळेला पक्ष बदलत गेलो. मी कोणाला जगात घाबरलो नाही. मला भविष्य काय मी सांगू शकतो. मला हे माहिती की राजकारणात आपण मुलगा बापाच्या विरोधात लढतो, बर भाऊ भावाच्या विरोधात लढतो. मुलगी बापाच्या विरोधात लढलेली आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहेत. बरोबर. मग एखादा कार्यकर्ता झुरळ उभा राहिला तर आपण ते सगळं वाचतो ना रोज. आपण 30 वर्ष लोक वाचतोय ना. आणि इकडं तिकडं कोण गेलं तर त्याला घाबरायचं नाही, कोण विरोध गेलं त्याला घाबरायचं नाही. सगळी लोक स्वार्थी असतात. अधिकारी हा खुर्चीचा बांधील असतो, तो चुकीची कामं करतो आणि त्याला जाणीव करून नाही दिली तर मग आपण पुढं नाही साहेब माझी 2 कामं करून मी चाललो असं नाही होणार. म्हणजे तुम्ही मॅनेज झाला नाही अधिकाऱ्यांना. नाही काय गरज आहे. माझं काय टेंडर आहे का ठेकेदार आहे का मला कुठल्या टेंडरसाठी जायचंय. बरोबर. आता परवाचं उदाहरण सांगतो. एक माझा मित्र नगरसेवक आहे दायरीला, त्याच्या गिरणीची वायर तुटून 15 दिवस झाले. उपासमार चालू झाले. मला आला त्याचा फोन. आला आपल्याला दादा माझा असं 15 दिवस झालं माझं चूल त्याच्यावर आहे. बर मी लावला त्या अधिकाऱ्याला फोन. हे त्याचं काम बंद कर, त्याचं पहिलं कर नंतर त्याचं कर. बर मला त्या अधिकाऱ्याचा फोन आला भाऊ असं म्हणलं त्याचं पहिलं कर, त्याची गिरण चालू कर, त्याचं पोट चालू कर, मग ठेकेदाराचं पोट चालू कर. चूक काय माझी नाही. काय अधिकारी काय आणणार बेकार माणूस आहे. पण त्या गरीबाची चूल चालली तो काय आणणार चांगला माणूस. कुठं तरी तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागेल. बर चापलुसीचं राजकारण करून जमणार नाही. तर आपण तो माहिती साहेब करावं मदत आणि नंतर सांगायचं लावा घडायला नाही चालणार. एखादा सामान्य माणूस ज्यावेळेला म्हणजे अन्यायाचं काहीतरी कहाणी घेऊन तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्हाला राग येतो का त्या अन्याय ज्यानं केलाय त्याचा. राग येतो म्हणून तो बोलतो ना. आणि मग त्यातनं तुम्ही हे असं वागता का. मग वागतो का मी चुकीचं का वागलो. आज तुम्ही जैन बोर्डिंगचं आहे गेलो ना अंगावर कोणतरी वाईटपणा माझ्याबरोबर झालंच असेल ना. पण हजारो मुलं आज जैन समाजाची शिकली, त्यांची भावना आहे, ह्याच्या पुढे शिकतील. त्यांचं काय. आता तो वर्ग किती माझी बाजू घेतो हे मला कळत नाही. पण जो दुखवलाय तो मला हे करणारच ना, माझ्याबद्दल अपशब्द बोलणारच. भाऊ तुम्हाला असं कधी वाटलं होतं की मला एक दिवस पुण्याचा महापौर व्हायचा आहे, असं कधी स्वप्न होतं तुमचं. नाही मी ज्या पक्षात होतो ना तो पक्ष सत्तेत कधी येत नाही असं मला पहिल्यापासून माहिती. त्यामुळे तो मला स्वप्न कधी पडलं नाही. मला आमदारचं स्वप्न पडलं होतं 100% झालं. आणि माहिती होतं आमदार होणार आहे. मला महापौर व्हायचंच नव्हतं. आम्हाला असंही कळलं की तुम्ही म्हणजे कुस्तीगिरी होता, पैलवानी होता. तर त्या कारकिर्दीबद्दल काय आहे नेमकं. नाही बघा पहिल्यापासून मला एक संघटन खेळाडू वृत्ती असं बघा. तुम्ही बी ग्रामीण मधला मी बी ग्रामीण मधला. मार्का बैल असला ना तो कामाला चांगला असतो. बरोबर. मार्का बैल कामाला चांगला असतो कारण त्याच्यात होऊन उडणारी असते. बरोबर. तो एकदा जोट्याला जोडला की तो कान काम करत. बरोबर. आणि लूज बैल असेल ना मान टाकत आपण मार्का बैल आहे. आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय करायचं. बरोबर. आणि त्याच्या अंगात रक्त सळसळ तर तोच राजकारणामध्ये अंगावर जाऊ शकतो. मला तुम्हाला असं वाटत नाही का पोषकारमध्ये मला लोक भेटली नाही, आमक्यामध्ये लोक भेटली नाही, जैन बोर्डिंगमध्ये लोक मी भेटले. तुम्हाला ऑफर आली त्या थांबा म्हणून. नाही ऑफर पेपर एक थांबवा तुम्ही. पण मला काही गरज नाही ना. मला त्या जी गोरगरिबाची पोरं शिकले त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. पैसे किती लागतात माणसाला आयुष्यात लय लागत नाही. 20 वर्षापूर्वी 2 भाकरी करत होतो, आता त्यानंतर एका भाकरी आलो तर अर्ध्या भाकरी आलो. पुढे चतकूर भाकरी झाल्यानंतर दूध पाण्यावर येईल. माणूस आयुष्य किती आहे. तुमचा आहार काय असतो आजचा.
काय सांगा ना, सारखं. काय जे मिळेल ते तरी सुद्धा आहार आपला काय जे हातात येईल ते खातो सकाळी. किती वेळा दिवसातून? 2-3 वेळा खातो. बर आणि काही चालतं, भेळ चालती, भजी चालती, बर. चपाती चालती, जे काय येईल ते खाऊन मोकळं होतं. दुसरं भाव असा आहे की तुमच्या शिक्षणाचा मुद्दा फार चर्चेत आला होता. तुमचं खरं शिक्षण किती आहे? म्हणजे बघा तुम्हाला मी सांगतो, जो पुण्यातला तज्ञ असेल हा कुठल्याही क्षेत्रात, त्याला माझ्यासमोर बसव, माझ्या शिक्षणावर जाऊच नका. तरी सुद्धा कायद्याची भाषा लोकांना उत्सुकता आहे. तुम्हाला माहिती आहे का, कायद्याची भाषा ज्यांनी मला शिकवली ना, मी तुम्हाला सांगू का, मी लॉ करून आणलाय. मी हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. बर. म्हणजे स्वीकृत नगरसेवक हा देशामध्ये कुठंच पदाधिकारी होऊ शकत, हा लॉ केला. म्हणजे कायदा बनवून आणला. माझ्या शिक्षणावर जाऊच नका. नाही आम्ही जात नाही. कोणाला जायचं त्यांनी, मी तुमच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही सांगा कुठला तज्ञ वाहना माझ्यासमोर कुठल्याही क्षेत्रात लहान बसू द्या. बरं, आता आपण असं समजूया की तुम्हाला ते सांगायचं नाही शिक्षण, आणि तुमचं शिक्षण कदाचित कमी असेल. नाही ना, मी ऐका ना. 8वी आहे माझी. 8वी आहे. बरं. 8वी. तरी सुद्धा आम्हाला एक रहस्य आहे की तुम्ही एवढं भाषण चांगली करता, तुम्ही लोकांशी एवढं चांगलं बोलता, तुम्ही नेमकं अभ्यास काय करता, काय वाचन काय करता, एवढी बुद्धिमत्ता कशी काय तुम्ही? बघा कमी शिकलेल्या माणसानं. तुम्ही मला 40-30 वर्षाचा विचार एखादा, मी ज्या गावात गेलो, मला किती लोक भेटली, किंवा मी रस्त्याने गेलो ना, माझं निरीक्षण असं, लोक कशी, झाडं कशी आहेत, हे कसं आहे, ते कसे, माझ्या डोक्यात असतं. म्हणजे समाज निरीक्षण. मी माणसं वाचतो, चेहरा वाचणारा कार्यकर्ता आहे मी. तुम्हाला पाहिलं सांग, मी चेहरा वाचतो माणसं. पण तरी सुद्धा वेगळा काय अभ्यास करता का तुम्ही? नाही, वेगळा अभ्यास काय, अनुभव. बर. अनुभव ही मोठी शिदोरी आहे. म्हणजे मी माझ्या मुलाला मागच्या वेळेला म्हणलं, अरे जरा अभ्यास कर रे दादा, जरा काहीतरी तुला मोठं व्हायचंय. बर. तो माझ्या शेजारी म्हणला, मी जगात आहे ना, पुस्तक विषयात तुमच्या शेजारी बसलं तर मला एकदम कळतं तुम्ही बरोबर करता, जे काय करता ते व्यवस्थित. तुमच्याकडे ट्रेनिंग घेतोय मी आता. हा, म्हणजे समाजामधली माणसं वाचली की माणूस मोठा होतो. बर. पैसे हा लय पार्ट नाही, माणसाला पैसे लय कमी लागतात. तुम्ही सांगा माझ्याकडे 10 लाख रुपये, मी खाणार 500 रुपयाचे. बरोबर. बरं, आपल्याला झोपडीत राहायची माहिती, बांगल्यात बी राहायची माहिती, कुठलंही चालतं. मी आजही रस्त्याने चालत जातो. म्हणजे मी ठरवलं होतं की मी एकदा आमदार झालो, म्हणजे त्या हवेत नाही, त्या गाडीत नाही. गाडी मिळली, सायकल मिळली, सायकल पाय मिळत तर पाय लय अंगाला लावून नाही गेलो, घ्यायचं बी नाही. हा निसर्ग आहे, उलटा पालटा होतो. राजाचा रंग होतो. बर. राजाचा रंग होतो, रंगाचा राजा होतो. आपण बघितलंय, लय बघितली मोठी लोक, मी लय राजकारणी मोठी बघितली, त्यांचा शेवट बी बघितला. असं सगळ्यांना लय बघितले मी, नावं नाही सांगत त्यांचा कमीपणा, लय लोक बघितले. की रावाचा रंग होताना अनेक लोक पाहिले. हा, राजाचा रंग. त्यामुळे काय नवीन काय नाही. तुम्ही विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेला, त्या काळामधला कसा अनुभव होता, आणि काही मित्र वगैरे तुम्हाला काही नवीन मिळाले का तिथे? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, मी पूर्वी आजही माणसं जपणारा माणूस आहे. माझे जुने मित्र होते, नवीन होते, पण तुम्ही म्हणला त्याच्या अधिकाऱ्यांवर माझी दहशत आहे. मला तेच कळत नाही, काय कळत नाही. मी कोणा काय वाईट बोलायला जात नाही, पण अधिकारी इतका घाबरतो की का घाबरतो मला तेच कोडवल करत. मला ते लेडीजनी बोलल्यापासून तर मी 3-4 दिवस झालं मी त्याचाच विचार करतो की त्या बाईला कळलं मी असं करतो म्हणून. बरोबर. म्हणजे अधिकारी किती चर्चा करत असतील माझी. बरोबर. पण हे घे, तुम्ही काम सांगा कुठले, नाही इथं बसून गेलं तर मग सांगा, कामच झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाहीये. नाही, आणि अधिकाऱ्याने कामच केलं पाहिजे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसता ना, बघा ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीची मानसिकता तुमच्या डोक्यात पाहिजे. मी या खुर्चीवर बसलोय न्याय द्यायला, पण माझी मानसिकताच नाही, माझी मानसिकता चुकीची, तर मग तुम्ही ती खुर्ची चालवणारच नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्याची मानसिकता कशी, त्याच्यावर ती खुर्ची चालते. आपल्याला आता म्हणजे तुम्हाला आता मी असं विचारलं भाऊ की विधिमंडळामध्ये तुम्हाला काही नवीन आमदार भेटले का राज्यातून? आता सगळे तिथं नाही, आता तिकडे सगळे आमदार भाजपचे होते, काँग्रेस होते, शिवसेनेचे होते, राष्ट्रवादी सगळे. म्हणजे तसे मित्र त्यातले कोण झाले का? मित्र बरेच सगळे झाले. आता मी लय म्हणजे लय वेळ बी नाही मिळत घरी, फोनवर काय काम असेल तर आम्ही एकमेकाची करतो, आजही करतो, आणि तशी लय सगळे मिळले. म्हणजे मित्र निर्माण झाला. तसं तुम्हाला माहिती आहे की गराड्यात असतो मी, आजही कुठं उभं राहिलो चौकात ती गराड्यात असतो. बरोबर. आज बघा कलेक्टर यांच्या आसोबा आपण पत्र देतो त्यांना वाईट वाटतं, चुकीचं बोललं की त्यांना वाईट. आज तुम्हाला सांगतो एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे साहेब, तुम्हाला सांगणं. पर कलेक्टर बसला तर खालनं आज एक त्या अधिकारी परवा गुन्हा झाला, भूसंपादनाचे पैसे खाल्ले. बरोबर. पुणे जिल्ह्यात खाल्ले नाही का, पुरंदरमध्ये खाल्ले नाही का? अहो इतका प्रचंड भ्रष्टाचार, आता त्याचे पत्र व्यवहार चालू करणार आहे 2 दिवसात. बरोबर. अहो एक कलेक्टर 200-400 कोटीचे मालक आहेत, ह्यांचे पैसे मार्केटमध्ये फिरतायत, हे काय लपून आहे का?
पण बोललं की दंगेकर वाईट, बोललं तर दंगेकर वाईट. बरोबर. मग चोराला चोर म्हणलं म्हणायचं नाही, चोराला म्हणतो तू साव आहे, मग दंगेकर चांगला. उद्यापासून अधिकारी हो साहेब आपलं मिटलंय, जनतेची कामं मग जाऊ दे तिकडे, तुम्ही आम्ही हॅप्पी. उद्या होत नाही दंगेकर बदलला राव. पण त्या गरीबाला, एखाद्या कुटुंबाच्या गरीबाला न्याय जर आपण देऊ नाही शकलो बरोबर. तर मग आपण राजकारणात आलो कशाला. सेटलमेंट केली ना, नेते एखाद्या कार्यकर्ता जर आमच्याकडे आला आणि एखाद्या अधिकारी तुमचा तो आमका लय चांगला आहे रे, ओळखायचं की आज सेटलमेंट मध्ये काम करतो अधिकारी बरोबर. आधी माझा म्हणजे अधिकाऱ्यांना नेत्याचं कौतुक नाही करायला पाहिजे. हा, त्यामुळं नाही तर मग बिघडला. म्हणजे कोणत्याही नेत्याचं कौतुक करतात अधिकारी. मॅनेज नेत्याचं, बर, मॅनेज नेत्याचं. जो मॅनेजर आहे त्याचं कौतुक हा, आहे. तो बी खा मी बी खा. बर. तो मॅनेज नेताचं कौतुक होतं. जो ओके करतो ना त्याला नाही. बरोबर. भाऊ, आपण काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटामध्ये. तर अगोदरचे जे तिथले काही नेते होते शिंदे गटातले, तुमच्या पुणे जिल्ह्यातले किंवा पुणे शहरातील, त्यांना तुमच्या प्रवेशामुळे काय म्हणजे त्यांना आवडला का तुमचा प्रवेश? आणि नंतरच्या काळात तुम्हाला शिंदे गटामध्ये ॲडजस्ट होताना काही त्रास होतोय त्या गोष्टींचा? नवीन म्हणजे तुम्ही त्या पक्षात आता गेलेला आहात आणि नाही, शेवटी आपल्याला काम करायचं. बरं. कोणाला आवडलं कोणाला नाही आवडलं हा विषय माझा नाही. बरं. आपल्याला आवडलं आपण गेलो, त्यांना आवडलं नाही तो त्यांचा विषय आहे. बरं. पण आपला विषय आहे की कमिटमेंट आपल्याला शिंदे साहेबांची, बरं, पक्षाच्या प्रमुखाची. त्यामुळे आपलं कोणाचा वाईटपणा नाही आणि कोणाचा, ज्यांनी त्यांनी आपलं काम केलं. स्पर्धाचा योग आहे. बरं. स्पर्धेत कोणी कमी पडेल कोण जास्त पडेल ते लिडरशिप ठरवते, बरं, जनता ठरवते. त्यामुळे त्याच्याकडे तो लक्ष काय असं हे राजकारण क्षेत्र की दुश्मनी वाढतात म्हणजे स्वतःच्या पक्षात सुद्धा सगळीकडेच. बरं. दुश्मनी वाढतात, स्पर्धा आहेत, ज्याला त्याला आपलं पडलेलं आहे. आता पुण्यामध्ये शिंदे गटाचं, आता आपण एक तासभर झालं बोलतोय की शिंदे गटाची तशी ताकद कमी आहे पॉकेट. तर यासाठी आपली काय उपाय म्हणजे पुढले धोरण आहे आता पक्ष वाढवण्यासाठी? आता निवडणुका संपल्या 2-3 महिने झाले, जर कार्यकर्ते जरा थोडे नाराजी आहे तर आता ते परत पक्ष बांधणी करावी लागेल. पक्षाची रूपरेषा जसं जर वर्ण आदेश येईल त्या पद्धतीने आपण करतो. आपल्या सूचना काय आहेत त्या देऊ शकतो. अनेक लोक आता शिवसेनेत यायला तयार आहेत, पण ते तयार येताना त्यांच्याशी बोललं पाहिजे, नेत्यांनी त्यांच्याशी कमिटमेंट केले पाहिजे. शेवटी कमिटमेंट ते देणार आहेत. आपल्याकडे पुण्यातल्या अनेक लोक शिवसेनेत येत आहेत, पण ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय की त्यांची एकदा बाइंडिंग केल्याशिवाय त्यांना आपण नेणं बी योग्य नाही. दुसरा एक असा जाणवलेला विषय असा आहे की आपण पुणे सोडून सुद्धा बाहेर जायला लागलेला आहे कार्यक्रमाला. आता म्हणजे परवा तुम्ही सातारच्या स्टेजवर अगदी शिंदे साहेबांच्या जवळ दिसला, शंभूराज देसाईंचा कार्यक्रम होता. तर पक्षाच्या डोक्यात असं काही तुमच्या काही वेगळी जबाबदारी देण्याचं आहे का काय? नाही बघा, सगळ्यामध्ये आता बघा, मी आता स्पष्ट बोलतो की सातारामध्ये जे प्रकरण घडलं, शंभूराज देसाई साहेबांना ज्या पद्धतीनं पोलीस खात्याने त्यांच्याबरोबर केलेली वागणूक ही महाराष्ट्राने बघितली. पालकमंत्री म्हणून एक मंत्री आहेत, तर अशा पद्धतीची जर वागणूक असेल तर आपलं रक्त खवळणारच ना. आपण त्या पक्षात काम करा. म्हणून मी तर ह्याच्या पुढे जाऊन त्यांना सजेशन दिलं होतं कार्यकर्त्यांना तिथले, पण पक्ष नेतृत्वाने सांगितलं की ह्या लेवलला करू नका. आणि त्या दिवशी मग मुद्दा म्हणून मी गेलो की शिंदेसाहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने पोलीस खात्याने चुकीचे काम केलं त्याला उत्तर म्हणून खऱ्या अर्थाने ती सभा झाली. आणि मग त्या सभेला न गेलं तर दंगेकर कुठला, मग म्हणलं मार्ग बैल का आम्हाला चांगला असतो, त्यामुळे गेला तुम्ही? नाही, जावंच लागणार. शंभूराज देसाई साहेबांना पाठिंबा देण्यासाठी? नाही, पाठिंबा नाही, एक नेते त्यांच्याबद्दल असं वागणं योग्य नव्हतं म्हणून मी गेलो. पोलिसांनी अधिकारी, मग आता विरोधात अधिकाऱ्यांच्या नाही गेला तर दंगेकर कुठला. बरं. एवढा अधिकाऱ्यांच्या बद्दल राग? आता पुन्हा प्रश्न काय विचारतो? अजिबात राग नाही, 0% नाही. अनेक अधिकारी असे की चांगले मित्र आहेत तुमचे? मित्र नाही, मला परत एकदा लांब अधिकारी मित्र नाही तुमचा एकही? तुम्हाला सांगतो, आमचे नेते होते, मी शिवसेनेत होतो ना, रमेश बोडके आमचे नेते होते. त्यांनी एक सांगितलं होतं, तुम्ही ज्या श्रेष्ठीमध्ये काम करताना म्हणजे तुम्ही अधिकारी कधी मित्र करून घ्यायचं नाही, कधीच करून घ्यायचं. अधिकारी मित्र केलं तर तुम्ही चुकीचं काम करता. अधिकारी हा मित्रच नाही पाहिजे तुमचा. अधिकारी मग तुम्हाला वाकू शकतो, बोलू शकतो, तुमची दहशत नाही राहणार. तुम्ही चुकीच्या कामाला तो म्हणन आपलाच मित्र आहे.
अधिकारी मित्र नाही बाई. मग आता तुम्ही लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली, आता येणाऱ्या लोकसभेचं काय चित्र असेल पुण्यातलं? जर तर शेवटी लढायचे आपल्या कुठं, आता जर तर आहे, आता ते काय उद्याचं कोणी बघितलं काय. तरी सुद्धा तुम्ही उमेदवार असाल लोकसभेला? काय आता जर तर राजकारणात तुम्हाला माहिती आहे, मी कधी लोकसभा लढवली असती राष्ट्रीय पक्षाने, ते आलं योग. बघू आता शिंदे साहेब ठरवतील काय करायचं. तशी काही शक्यता तुमच्या पक्षात बोलली जाते किंवा काय? नाही आता शेवटी निवडणुकीची प्रक्रिया, आता नवीन रचना आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, मग पुण्यातले किती वाढ येणार आहेत, काय येणार, त्यानंतर ती चर्चा होती ना. आपलं काम करत राहायचं, लोकांच्या समाजाच्या पुढे जात राहायचं. दुसरं एक भाव असं जाणवतं की तुमची पुण्यातली लढाई ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा शिवसेना, उभाटा यांच्याबरोबर कुठं दिसत नाही अजिबात. तुमची लढाई जी दिसते किंवा तुमचा संघर्ष जो दिसतोय तो भाजपबरोबरच आहे, आणि भाजप हा तुमचा घटक पक्ष आहे महायुतीतला. तर हे किती दिवस असा संघर्ष भाजपबरोबर राहील आपला? नाही, माझा भाजपबरोबर संघर्षच नाही. परत एकदा विकृतीबद्दल आहे. बर. तुम्ही जर जैन मंदिर खात असेल तर बोललेच पाहिजे ना मी. बर. ही विकृती हा पक्षाचा विषय होता का? नाही. तेवढ्या पक्षाने तुम्हाला काय सूचना दिली? त्या मला सूचना, मी चुकीचंच वागत नाही, मी सूचना द्यायचीच विषय, चुकीचंच वागत, चुकीचं नव्हतं ते, असं वागतच नाही चुकीचं. तुमच्यावर दबाव वगैरे असा काय आला नव्हता? मला पक्षाकडून? जेवढा दबाव जास्त देईन तेवढा मी उठून नव्हतो. मला दबाव देणारे लोकच येत नाहीत, मला दबाव देणार पाहिजे. बर. मला म्हणा पाहिजे तुला घोडा लावतो, तुला अमकं करतो, तुला तमकं, मला तेच वाढव करत, करत नाही ना, कोणतरी करायला पाहिजे. आता एक रॅपिड फायर आपण घेऊया. भाजपमध्ये आवडणारा तुमचा नेता कोण आहे? आपले ते अटलजी. अच्छा. आजच्या काळातला भाजपचा आवडता नेता? बावनकुळे मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब. त्यानंतर काँग्रेसमध्ये आजच्या काळातला आपला आवडता नेता कोण राज्यातला? बाबा पृथ्वीराज बाबा. हा. अच्छा. आणि तुम्हाला भाऊ आत्ता जर असं म्हणजे सांगितलं गेलं की तुम्हाला म्हणजे ह्या क्षणी आत्ता अशी जर म्हणजे बातमी आली तुमच्यापर्यंत की तुम्हाला आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये संधी मिळणार आहे, तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये नेमकं आता काय, कुणाचं एक चित्र तयार होईल? शिंदे साहेब वगळता. तुम्हाला सांगू का, मी आमदार झालो, हा. माझं स्वप्न संपलेलं आहे. तुम्हाला विधान परिषद आता नको आहे काय? नाही, माझं स्वप्न संपलेलं आहे. बर. माझं भविष्यातलं एक स्वप्न होतं की मला आमदार व्हायचं. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातला, त्याला आधार नाही, त्याला जात नाही, त्याला पक्ष नाही, त्याचे सगळंच दुबळ्या माणसाला आमदारकी मिळणे हे लय मोठं स्वप्न आहे. मी 5 वेळा नगरसेवक झाले महानगरपालिकेत, आणि प्रशासन जवळ न बघितलंय. बर. आणि तुम्हाला मी सांगतो, मी कायदे केलेले आहेत, आणि त्यामुळे आता एकदा मिळलं काय 10 वेळा मिळले त्याचं मला आता लय कौतुक न राहील. आता हॅपी आहे मी. म्हणजे तुम्हाला जे काय 1.5-2 वर्ष काळासाठी जी आमदारकी मिळाली त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात? एकदम प्रचंड. तुम्हाला मी सांगतो, मी त्यासाठी काय बी माझी तयारी होती करायची. मी झालो आमदार. मला एक दिवस सभागृहात जायचं होतं, माझं काम झालं. दुसरा एक आता महत्त्वाचा भाऊ प्रश्न, तर रवींद्र भाऊ धंगेकर हे जर शहराऐवजी म्हणजे पुणे शहराऐवजी जर एखाद्या खेडे गावातल्या ग्रामीण मतदारसंघात जर तुम्ही लढला असता निवडणूक विधानसभेची, तर तुम्हाला आमदार होणं आजच्या काळामध्ये शक्य झालं असतं का? परत एकदा सांगतो की माणूस म्हणून मी माणूस बघतो. बर. ते जात बघत नाही. बर. आजही सांगतो, उद्या बी सांगतो. अच्छा. जातीपातीच्या राजकारणात मला जास्त इंटरेस्ट नाही. उद्या जर भेरचा माणूस आला आणि तो अडचणीत माझ्या दारात आला तर त्याला मदत करणं माझं कर्तव्य, माणूस म्हणून. त्याची जात बघायची नाही, त्याचा गुण बघायचा नाही, धर्म बघायचा, त्याला त्या वेळेला मदत करणं हे माझं कर्तव्य, ते करायचं. म्हणून मी जातीच्या पातीच्या पलीकडचा कार्यकर्ता आहे. बरोबर. आणि मी कधी माझी जात आत्ता कळायला लागणार, तर माझी जात तुम्हालाही सांगता येणार नाही 5 मध्ये कुठली जात आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं मला त्या जातीचं आणि बाकीचं जास्त, माणूस हा माझी जात. दुसऱ्या कुठल्याही म्हणजे तुम्हाला फक्त माणुसकी हा धर्म आणि माणुसकी जात असंच तुमचं? आज येईन, उद्या येईन, परवा बी. बरोबर. मी हिंदू आहे का, तर हिंदू आहे. धर्माबद्दल प्रेम आहे का, त्याच्यापेक्षा 10 पट आहे. पण माझ्या धर्माने कधीच दुसऱ्याचा अपमानित करणं, त्याला द्वेष देणं, त्याला चुकीचं बोलणं हे माझ्या धर्माने कधीच शिकवलं नाही. म्हणजे कडवं हिंदुत्व तुम्हाला आवडत नाही अजिबात? नाही. कडवं हिंदुत्व कशाला म्हणतात? कडवं हिंदुत्व हेच कळत नाही. कडवं हिंदुत्व म्हणजे काय? तुम्हीच सांगा आता आम्हाला. कडवं हिंदुत्व मलाच कळत नाही. तुम्ही शब्द वापरा कडवं. तुम्हाला जाणवणार हिंदुत्व कसं? नाही, मला हिंदुत्व हेच आहे की माझा धर्म हा छत्रपतींचा धर्म आहे, आणि छत्रपतींचा वारसा लाभलेला आम्ही सगळी परिवार आहे. छत्रपतींचं स्वराज्य हा जी भूमिका होती, ज्या राज्यात ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिथं जिथे
आपली लोक ते सुखी राहिले पाहिजे. गेली 1 तासापासून आपण कसब्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रविभाऊ धंगेकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खरं तर रविभाऊंसारखा माणसासोबत गप्पा मारणं आणि त्यांच्याकडून त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप एक चांगला अनुभव होता. आपल्याला सुद्धा रविभाऊंच्या बद्दल अनेक गोष्टी या पॉडकास्टच्या माध्यमातून समजल्या असतील. तर आमचा पॉडकास्ट कसा वाटला, रविभाऊंचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, त्यांच्या राजकीय आयडिओलॉजीबद्दल आपली काय मतं आहेत याबाबत निश्चित आमच्या TOD मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.